महायुतीच्या नेत्यांची दिल्लीमध्ये खलबतं सुरू आहेत। दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी अजितदादा, शिंदे आणि फडणवीसांची बैठक सुरू झाली आहे। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। खासदार रक्षा खडसे आणि स्मिता वाघ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीसाठी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। दिल्लीहून आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। खरं तर निलेश, दिल्लीमध्ये अनेक घडामोडी एकाच वेळी घडताना दिसतात। काय सुरू आहे महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात थेट दिल्लीत? विशाल, प्रफुल्ल पटेल यांचं हे निवासस्थान आहे। या निवासस्थानी काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या अजित पवार हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। खरं तर देवेंद्र फडणवीस यांना 2 दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने भूमिका केली आणि त्यावरून महाराष्ट्रामध्ये भाजप कार्यकर्ते असतील किंवा महायुतीतील सर्वच घटक पक्षातले नेते असतील त्यांना नाराजी व्यक्त केली होती। कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना दोन्ही भूमिका निभावल्या पाहिजेत, संघटनेत देखील काम केलं पाहिजे आणि प्रशासनामध्ये देखील ते राहिले पाहिजेत, अशाच पद्धतीची भूमिका होती। काल कॅबिनेटची बैठक पार पडली, मात्र त्या कॅबिनेटच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस नागपूरमधून हजर होते। त्या ठिकाणी ऑनलाईन ते उपस्थित झाले होते। खरं तर या राजीनाम्याच्या या संघटनेतून प्रशासनातून बाजूला होण्याच्या निर्णयासंदर्भामध्ये एकत्रित चर्चा होणं गरजेचं होतं। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना आपण उद्या म्हणजे आज दिल्लीमध्ये भेटू आणि चर्चा करू अशा पद्धतीची माहिती दिल्याची स्वतः अजित पवार यांना माध्यमांशी बोलताना माहिती दिली होती आणि त्याच अनुषंगाने आता प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी हे तीनही महत्त्वाचे नेते पोहोचलेले आहेत। या बैठकीमध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न होईल। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार केला गेला पाहिजे अशा पद्धतीची एक भूमिका असल्याचं पाहायला मिळालं होतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट होणार आहे। तत्पूर्वी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने देखील हे तिन्ही महत्त्वाचे नेते चर्चा करतील। 9 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेत आहेत, त्यावेळेस काही मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा वाटा या संदर्भात देखील यामध्ये चर्चा होईल अशा पद्धतीची माहिती आपल्याला सध्या मिळते। जी प्राथमिक माहिती आपल्या समोर आलेली आहे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 कॅबिनेट पद मिळेल, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट 1 राज्यमंत्री पद मिळेल अशा पद्धतीची सध्या चर्चा आहे। दुसरीकडे भाजपच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातनं देखील एक मागणी प्रामुख्याने होताना पाहायला मिळते की या पश्चिम महाराष्ट्राला मंत्रिपद एक मिळालं गेलं पाहिजे। तर दुसरीकडे अशोक चव्हाण जे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्या बाबतीत देखील विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाहीयेत। यासोबतच केंद्रीय मंत्री राहिलेले नारायण राणे यांचा देखील या संदर्भात विचार होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। एकंदरीतच या मंत्रिपदाच्या वाटपासंदर्भामध्ये समन्वय राखण्यासाठी देखील या बैठकीमध्ये चर्चा होईल अशा पद्धतीची शक्यता आहे। तर दिल्लीमध्ये अनेक राजकीय खलबतं सुरू आहे। या सर्व घडामोडींवरती निलेश, आपलं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।